नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपण आता कोल्हापूर इथे आहोत. कोल्हापूर गांधीनगर जो हा महामार्ग पाहताय तुम्ही मागे, तिथे आहोत आणि इथे शिवमूर्ती तयार करणारे कलाकार आम्हाला भेटले आहेत. तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि मूर्ती त्या कशा तयार करतात, किती वेळ लागतो, मूर्तीची किंमत काय, याचीही माहिती घेऊ. हा इकडे कोल्हापूर गांधीनगर महामार्ग आहे. आपण आता कोल्हापूरमध्ये आहोत आणि इथे तुम्ही पाहता इकडे रस्त्याकडेला अशा या शिवमूर्ती आहेत. आता शिवजयंती जवळ येते आहे, त्यामुळे शिवमूर्तीबरोबर अजूनही काही मूर्ती आहेत त्या तयार करण्याचं काम इथे सुरू आहे. ते पाहताय आपण इकडे खाली. इथे कोल्हापूर गांधीनगर जो हा महामार्ग आहे त्या शेजारीच तावडे हॉटेल शेजारी इथे मूर्ती तयार करत आहेत. पाहू शकता तुम्ही. त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत. हे पाहू शकता किती छान पद्धतीने आता ह्या मूर्ती अजून तयार व्हायच्या आहेत. या बघा, छान आकर्षक पद्धतीने कलाकारांनी या मूर्ती साकारलेल्या आहेत. हे मूर्ती साकारण्याचं काम म्हणजे फिनिशिंगचं काम सुरू आहे. ते पाहू शकता. आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव कसं? माझं रावत केशव राठोड. जरा मोठ्याने बोलाल. रावत केसाजी राठोड. राठोड. तुम्ही किती वर्षापासून हा मूर्ती व्यवसाय करता? हा मूर्ती व्यवसाय लय दिवसापासून करतोय. किती वर्ष आली? झाले की तरी एक 40-45 वर्ष झाले इथं. 40 वर्ष. तुम्ही गाव कुठलं तुमचं? आमचं गाव गुजरात आहे. हां हां. आम्ही राहवसी इथं झालेलं आहे. होय. मग इथंच आम्ही इथं येऊन राहिलेलो आहे. ओके, म्हणजे 40 वर्षापासून तुम्ही मूर्ती करता? होय, मूर्त्या करतो. म्हणजे कुठल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती करता की आणि कुठल्या करता? आणि कुठल्या बी सोपीच्या मूर्त्या, हाती वगैरे असं सगळं बनवतो. ओके. आता हे फिनिशिंग सुरू आहे का? होय, फिनिशिंग सुरू आहे आता. ओके. एकूण आता तुम्ही किती मूर्त्या केल्या त्या अशा केल्यात की एक 200-300 मूर्त्या तयार झालेल्या आहेत. त्यामध्ये वेगवेगळे किती प्रकार आहेत आता या तुम्ही? मोठ्यामध्ये 2-3 प्रकार आहे. हां. छोट्यामध्ये आहेत. सगळ्या व्हरायटीमध्ये आहेत ना. व्हरायटी वेगवेगळी आहे. सगळी वेगवेगळी आहेत व्हरायटी. आणि शिवप्रेमींचा काय म्हणजे नेमका प्रतिसाद कसा आहे मूर्ती घेण्यासाठी? खप आहे, भरपूर आहे. खप बऱ्यापैकी आहे. आहे. ओके. हे आता मला सांगा की आता तुम्ही मूर्ती आहे ही साधारण किती वजनाची आणि किती उंचीची आहे? हा वजनाचे नाही ना म्हणलं तरी 30-35 किलोचं वजन आहे. 35 किलो. कुठल्या धातूपासून? कुठल्या? पीओपी जेकोवाईट सिमेंट आहे. नारळचा गबाळ मिक्सर आहे त्यात. हा, म्हणजे ते हे सगळं आपलं काय म्हणतात त्याला? नारळाचं गबाळ. हां, नारळाचं किशा वगैरे ते. हां, त्या प्रकारनं तयार करते. बरं. या मूर्तीचं मूल्य साधारण किती होईल? साधारण मूल्य किती, किंमत किती याची? किंमत याचं नाही ना म्हणलं 7-8 हजारपर्यंत जातात. 8,000 पर्यंत. म्हणजे छोट्यात छोटे आणि मोठ्यात मोठे किती आहे? 200, 400, 1000, 1200 पासून चालू आहे. ओके. आणि कलर वगैरे हाच म्हणजे कलरचं कसं काय? कलर करतोय जास्त. मॅटमध्ये कलर खपते ना जास्त. जास्त शिवप्रेमींना कुठला कलर आवडतो जास्त? मॅट कलरच आवडते. मॅट कलर आवडतो. कलरच आवडतो. ओके. आणि तुमच्याकडे जी आहे मागणी जी आहे ती कुठून असते? म्हणजे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातून आहे की? सगळ्या बाजूने येते तिथं. गडिंग्लज, गारगोटी, म्हणजे इकडं सांगली, आष्टा, तासगाव. कोल्हापूर जिल्ह्यातून, सांगली जिल्ह्यातून सगळं येते. पन्हाळाकडून येतात. अरे वा. माप गारगोटी, चनगड बिनगड येतात तिथे घ्यायला. जास्तीत जास्त किती मोठी अशी नेली आहे मूर्ती? 4.5 फूट आहे शेवट 4.5 फूट. ही आता 4.5 फुटाची आहे का? ही 4.5 ते ही 4 फुटाची आहे. ओके. ही 4.5 फुटाची आहे. हां. आता मूर्ती जर आता शिवजयंती जवळ आली आहे तर आता तुम्हाला आता तुमचा ॲड्रेस सांगा. हा कुठे जर मूर्ती घ्यायची असेल तर तुम्हाला? तावडे हॉटेल शेजारी इकडे. ओके. तावडे हॉटेल शेजारी या आणि इथे ह्या आकर्षक सुबक मूर्ती आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि घेऊ शकता. आणि यावर आता सांगा तुम्ही, आता छोट्या ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही तयार करता का? छोट्या म्हणजे लहान मुलं वगैरे असे हे वापरतात खेळण्यात असं? ते किल्ले दिवाळीमध्ये वगैरे असतात ना? किल्ले वगैरे करते सगळं. ओके. मग तुम्ही एकटेच आहात की तुमचे कुटुंब किंवा काय कसं काय? कोण येत नाही, फक्त आम्ही 2-3 जण येतो. मग तुमच्या हाताखाली कामगार आहेत? होय, कामगार आहे, ते आहेत, सगळे आहेत. ओके. या मूर्ती व्यवसायातून तुमची वार्षिक उलाढाल किती होते? काय येईल तसं घरगुती चालते. 62 मध्ये. बरं.
त्यामुळे तुम्ही या व्यवसायामध्ये म्हणजे परंपरागत आहात की कसं काय म्हणजे की नव्यानंच आहात? परंपरामध्ये जायत की ते तुमचे वडीलही करायचे? पहिला वडील करायचे, नंतर आता आम्ही करालो. ओके. काय वाटतं, कसं वाटतं महाराजांची मूर्ती तयार करताना? कसं वाटतं म्हणजे काय फील येतो? चांगलं वाटते. चांगलं वाटतं. काय भरपूर आहे, कप आहे. हो. आम्हाला बी छान वाटते ते करायला. ओके. एक अभिमान वाटतो आणि आपले होय. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साकारताना एक प्रकारे अभिमान वाटतो, आनंद वाटतो. आणि तुम्ही पाहू शकता या अशा प्रकारे या मूर्तीचं फिनिशिंगचं काम सुरू आहे आणि अशा अनेक मूर्ती इथे आहेत. त्याचं लवकरच काम पूर्ण होईल. इथे यांची सहकारी आहेत. इथे आपल्याबरोबर आणखीन एक इथे मूर्ती घेण्यासाठी आलेले आहेत शिवप्रेमी, त्यांच्याशी बोलूया. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार. नमस्कार. नाव कसं आहे आपलं? माझं संदीप गणपतराव घोडके. ओके. मी वरचेवर इथे येतोय. यांच्या म्हणजे मूर्त्या कशा करतात, काय करतात, मूर्तीची विटामना काय होत्या, काय होते काय बघाय वरचेवर मी येतोय. म्हणजे तुम्ही देखरेख ठेवता इथे? हां, देखरेख ठेवतोय. आणि ओके. मूर्त्या कशा करतात, विटामना होऊ नये ते म्हणून काळजी घ्यायसाठी मी वरचेवर येऊन जातोय. ओके. ओके. विटामना तिकडे काय होत नाही आणि हां. मूर्त्या ते व्यवस्थित जे पवित्राने करतात ती हां. आणि व्यवस्थित करतात, त्याच्यामुळे खप त्यांनी जास्त होतोय. आणि मी प्रत्येकाला सांगतो की इथनं मूर्ती घ्या तावडेच्या इथे. ओके. तुम्ही तुम्ही काम ते ह्यांचं चांगलं आहे. हां, तुम्ही शिवभक्त आहात. हा, शिवभक्त आहे. तुमच्या गळ्यातही अशा प्रकारे जे लॉकेट आहे लॉकेट. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं आहे. हां. छान बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि नेमकंपणे तुम्ही आता यांना प्रोत्साहन देतात, मूर्तिकारांना प्रोत्साहन देतात मूर्ती तयार करण्यासाठी. अजून काही ठिकाणी कसं काय म्हणजे प्रोत्साहन देण्याचं काम कसं सुरू आहे तुमचं? आहे चांगलं आहे. कोल्हापुरात वापर कॅम्प इथं मूर्त्या चांगल्या मिळतात. बरं, बापट कॅम्प. आणि हो, बापू हो. आहे. हां. त्या अनुषंगाने तुम्ही म्हणजे आता शिवजयंती जवळ येते, त्या अनुषंगाने काही कार्यक्रम कसे काय आयोजित केले आहेत? आयोजित म्हणजे काय, आम्ही मिरवणूक तीन काढतोय शिवजयंती दिवशी. हां हां. आणि पन्हाळ्यावरून आम्ही सकाळी 5-6 वाजता जाऊन कधी ज्योत आणतोय आणि तिथनं चालत आम्ही येतोय. अरे वा. असं मोटरसायकलवरनं घेऊन दोघंजण चालत येऊन असे आम्ही ती ज्योत दिवसभर पेटत राहील अशा हेतून आम्ही ती ज्योत हे पेटवत राहतो. अरे वा, छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि इथं मूर्त्या कशा विटामना होत्या काय होत्या काय हा, मूर्तीची म्हणजे शक्यतो विटंबना होऊ नये याची तुम्ही काळजी घेता. अरे वा, छान. निश्चितच प्रत्येकाने हा आता आदर्श जपला पाहिजे की मूर्ती आपण घेतो, तयार करतो आणि अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे. आपल्या मराठी माणसाचं आराध्य दैवत आहे. हो, निश्चितच. आणि हे जर का शिवाजी महाराज नसते, ही आता जातीचं काय हे करतात, तर महाराज होते म्हणून हे सगळी जात ते राहिली. बरोबर. तर जातीबद्दल हे प्रत्येकाला अभिमान आहे, तसा शिवाजी महाराजांचा बी अभिमान माणसांनी ठेवावा. हो, कारण निश्चितच ज्याला आहे. ज्याचा बरोबर. जातीचा अभिमान आहे, ही जात शिवाजी महाराजांनी ठेवली. बरोबर. याबद्दल प्रत्येकानं साज्यांना मानाचा मुजरा करावा. निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आता सध्या आहोत आणि त्यांचे विचार जे आहेत ते अजरामर आहेत. आणि अशा प्रकारे आपण इथे शिवप्रेमींशी आपण आता बोललो आहोत. अशा प्रकारे ते मूर्तिकलेला प्रोत्साहनही देतात आणि मूर्तींची विटंबना होऊ नये याचीही ते दक्षता घेत आहेत. त्यामुळे ते देखरेखही करतात. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला छान माहिती दिली आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय.